हरिओम. आज रविवार 13 एप्रिल 2025, शके 1947. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा भाग. संतांचे ग्रंथ. संतांचं ज्ञानच असं की त्यांना वेदांताचे मर्म आपोआप कळतं. अमुक एक ग्रंथ कुणी लिहिला, केव्हा लिहिला, कुठे लिहिला, त्यामध्ये अमक्या पानावर काय आहे, या गोष्टी एक वेळ संतांना सांगता येणार नाहीत, पण त्या विषयाचं मर्म त्यांना बरोबर ठाऊक असतं. आपण पोथीतले नुसते शब्द तेवढे वाचतो, त्यांचा अर्थ संतांच्या कृपे वाचून कळणं कठीण आहे. बापाचा निरोप लहान मुलं आईला आपल्या बोबड्या शब्दात किंवा स्वतःला कळला असेल तसं सांगतो की नाही, तितपतच पोथीतल्या शब्दांचा अर्थ आज आपल्याला सांगता येईल. संतांनी ग्रंथ लिहिले याचं कारण, ज्यांना बुद्धीने खात्री करून घ्यायची आहे त्यांनी ती करून घ्यावी आणि मग परमार्थ करावा. संतांच्या वचनाचा ओढून ताणून अर्थ करू नये, त्याचा सरळ अर्थ घ्यावा. ग्रंथ वाचित असताना आपली मतं बाजूला ठेवावीत. एक अक्षरावर दुसरं अक्षर लिहिलं तर पहिलं दिसत नाही ना, समजत नाही. म्हणून शुद्ध मनाने ग्रंथ वाचावा. आपल्या वडिलांचं पत्र जर आपल्याला आलं तर आपण त्यातले अक्षरने अक्षर वाचतो. तसं ज्ञानेश्वरी, दासबोध हे ग्रंथ अगदी मनापासून वाचावेत. पुष्कळ लोक जे पोथी ऐकायला जातात ते लोकांनी बरं म्हणावं यासाठी, किंवा करमत नाही यासाठी, किंवा इतर उद्योग नाही म्हणून जातात. असं करणं योग्य नाही. खरं म्हणजे संतांचे ग्रंथ वाचून स्वतःला काय करायला पाहिजे ते शोधून काढून तेवढं करणारे लोक थोडेच असतात. ते ग्रंथ वाचून त्याचा अर्थ नीट समजणारे लोक त्यापेक्षा जास्त असतात. मोठ्या संतांचा ग्रंथ आहे म्हणून नुसता वाचणारे लोक त्याहून जास्त असतात, आणि त्याही पेक्षा ते ग्रंथ मुळीच न वाचणारे लोक फारच जास्त असतात. जगाच्या प्रवाहाच्या उलट जायला संतांच्या जवळ शिकायचं असतं. संतांना व्यवहारापुरतीच देहाची स्मृती असते. ते देहाला सावलीप्रमाणे मानतात. सावलीला दुःख झालं म्हणणं केवळ अयोग्यच, आणि म्हणूनच संतांच्या मनावर सुख दुःखाचा परिणाम होत नाही. संतांकडे लोक कितीतरी कष्ट करतात आणि ते लोक हे त्यांच्या नात्या गोत्याचे पण नसतात. संत त्यांना काही देत नसतात, ते इतके कष्ट करतात. याचं कारण संतांचा त्यांच्याविषयी असणारा खरा आपलेपणा. संत एकांतात जातात याचं कारण असं की लोकांतात त्यांना भेटणारे निराळे असतात आणि एकांतात भेटणारे निराळे असतात. लोकांतात संतांची शांती बिघडते असं मुळीच नाही हं, पण एकांतात भेटणाऱ्यांना लोकांतात भेटता येत नाही म्हणून ते एकांतात जातात. कोणत्याही संतांचा ग्रंथ वाचताना तो गृहीत आणण्याकरता आहे ही भावना ठेवून वाचावा. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.